ये विक्रम भाऊ बोला बैस. नाही दिवसांनी यायला केलं. हा थोडं काम काढलं होतं. एक मिनिट एवढा ट्रेंड दिला होता मला. एक मिनिट हे शेअर मार्केट सांग राहतो. हा अहो तुम्ही शेअर मार्केट मध्ये लय पैसे कमवले हो. तेव्हा हा किती रुपयाचा ट्रेंड लागला? 90,000. आता 90,000 कमवले. 90,000 रुपये रोज पडला. हे विक्रम भाऊ ये नमस्कार. हे कामवाली चंपाना. ही कामवाली चंपा नाव आहे तिचं. तिला कामाची खूप गरज आहे. मी यांच्याकडे दिले होते पाहायला. यांचं पाहणार होते पण ते म्हणले मी दुसरं दाखवतो. काय काम? माझ्याकडे काम नाही ना आता. म्हटलं मग तुम्ही द्याल काम तिला. बरोबर आहे की नाही? ते ना आपल्याला असंच लागत. हा कामाला कामाला एकदम चोख काम आहे तिचं. मी करेल त्यांच्याकडे पण पहिले 2 महिने होते तुमच्याकडे. हो मला चांगला अनुभव आला तिचा म्हणून मी म्हटलं तुम्हाला देऊ. तो घेऊन पाहिली का हा कामाला? हो असं काय बोलता ना नाही. ये चांगलंच बोलू राहिले ना. काय वाईट बोलते का? नाही त्यांचं कधी नाही ते चांगले. स्वभाव चांगला आहे एकदम रॉयल माणूस. हा का? तिला नाही नाही मी काय असे धरणारे लोक तुला देणार आहे का? मी तरी धरणार. घेऊन जाईल. काय बोलती? नाही थोडी नादान आहे ना ती. लग्न होईल तू? नाही जाऊ द्या तिला कामाची गरज आहे. आणि पण मालका समोर काय बोलावा कसं बोलावा तिला काही दिमाग आहे का नाही तुला? काही कशाला बोलते का तू? तुला कामाची गरज आहे. आता तुला 90,000 रुपये रोज कमावणार माणूस त्याच्या समोर तू काय बोलती कसं बोलते? तुला काही वाटतं का नाही? तुला कामाची गरज आहे का नाही? नाही माफी मागितली तिने. मागायची माफी मागितली ना. तुम्ही ना चांगले लोक घेऊन येत. चांगलीच आहे ती. तुम्ही एकदा काम पाहा तिचं. अहो तुम्ही एवढं खुश व्हाल ना. हा फक्त एक आहे तिला आज आहे ना 5,000ची गरज आहे. 5,000? हा तिला अर्जंट लागतंय. ती गरज पुरी करा. उद्यापासून ती कामाला येईल. नाही आले असं कसं काय होणार? नाही ना. तिची जिम्मेदारी घेता का तू? मी घेतोय ना स्वतः म्हणून मी स्वतः आलो ना. पैशाची पण जबाबदारी घेतो. मी जबाबदारी घेतली बरं का. एकदम व्यवस्थित काम कर. 5 मध्ये होईल का तुझं काम? हा आता सध्या तेवढीच पाहिजे मला. बरं मी काय म्हणतो. कामाला वाटत नाही का? नाही राहणीमान तिथं चांगले एकदम व्यवस्थित. मला असं फ्रेश राहायला आवडतं. मला गमळायला जायला नाही आवडत. पण मी जर एकदा तुमचं हातात धरलं तर लवकर सोडणारच नाही. काय घरातलं काम. अच्छा काम पुरं करूनच बाहेर जायचं. आपल्याला अशीच लागते. बरं मी काय म्हणतो करणारी काय काम. विक्रम भाऊ मला जायचंय कामावर. हा मी जातो. तुम्ही बोला पुढचं. बरोबर. हा तिला 5,000 द्या बरं का लगेच. ते आपले पैसे भेट देतो. मी देतो ना. मला अडचण आहे. तू बायको घेऊन गेली परवा दिवशी पैसे. माहिती का? हा लय अडचणी चालू आहे. पोरांची शाळेची फी वाढायची म्हणे. हा 11वीला ऍडमिशन केलं म्हणे नागपूरचं. आपण करतो. मी व्यवस्था करतो. पगार झाला तेवढे पैसे आणून टाक. म्हणजे तुमचं हात केलं यांच्याकडे? यांचं हात केलं आमचं होऊन जाईल बरोबर. हा तुम्ही खुश. काय अडचण नाही. तिच्याशी बोलतो जरा. काय नाही तुझं? चंपा. वाव सुंदर फार सुंदर नाव. तेवढं दरवाजा लोट बरं. खूप हवा येते. लोट बघा दरवाजा.
साहेब मग माझं काम फिक्स आहे का? खाली बसून बोलव मॅडम. नाही तू बस इथं बस इथं बस. तुला मी समजून सांगतो सगळ्या गोष्टी. मला काय आवडतं काय नाही आवडत. शब्द घेऊ नका, डायरेक्ट ऍक्शन. चल चंपा बस इथं बस. कसं आहे माहितीये का, माणसाने कडू बोलावं पण सत्य बोलावं. याच्यात माणूस आहे. मला पण तशीच लोक आवडतात. तुम्हाला राग आला तर टोचून घेणार मी हा? बोलणं, अच्छा. पण रेटूनच आणतो मी म्हणजे काम हा हा हा. असं. तर आहे ना कसं आहे, सगळे यायचे तुम्हाला फरची रोज 2-3 वेळा पुसावं लागेल. मधलं सगळं करून द्यावं लागेल. काय? किचन मधलं हा हा हा. ते करून घ्यावं लागेल काम. मी करेन ना. त्यानंतर रोज बेडवरती तुम्हाला साफसफाई करावं लागेल. असं मला झोपता आलं पाहिजे, असं नरम वाटलं पाहिजे मला. असं म्हणजे जमलं तर तुम्हाला माहिती दाबून पण द्यावं लागेल. काय? पाय. अच्छा हा चालेल ना, काय अडचण नाही. दाबेन मी, मला सवय आहे दाबायची. आणि तुमचं कधी काही जर दुखलं तर दाबून पण देईल. काय? पाय वगैरे. अच्छा नाही नाही मालक, असं एवढं पण नाही. म्हणजे मी अशी वेळच येऊन देणार नाही कधी. आणि मालक नका म्हणा मला, मालक नका म्हणा. मग काय म्हणू? तुम्हाला विक्रम म्हणा. हा का बया. किती पैसे लागतील तुम्ही? 5,000 फक्त. हा. काय आहे तुला? काय काय पैशाचं काम काय? पैशाचं काय काम? ते पोरांना ना ऍडमिशन घ्यायचंय वाटतं काही. वाटतं ना का मग? ऍडमिशन घ्यायचं. काय काय करायचं तुला पैशाचं? ते पोरांना ऍडमिशन घ्यायचंय. हा का? हा. फोन पे वगैरे आहे तुझं? फोन पे आहे तुझं? नाही. तुझ्या नवऱ्याचं? हा आहे ना? हा. काय करतो तुझं नवरा? अहो नवरा नाहीये म्हटली ती. ऍक्शन. फोन पे आहे का तुझ्या नवऱ्याचं? हा आहे ना. आहे का? देऊ का त्याच्यात टाकून काय पैसे? हा चालेल ना. किती देऊ तुला? 5,000. 5 काय होतं? जास्त देता का? 50 देऊ का? नाही बाबा, एवढे 50 एवढे कधी फेडायचे मी? 2-4 वेळातच फेडून टाकशील तू. म्हणजे तुला काम देतो ना मी. हा मी कामच मागायला. नाही, स्मार्ट वर्क कर. म्हणजे जो तू हार्डवर्क करते ना तसं नको करू. मी कधी केला नाही हो स्मार्ट वर्क. तू स्मार्ट वर्क कर. हे बघ, म्हणजे काय असतं? मी आज शेअर मार्केटमध्ये 90,000 रुपये कमवले. हा पण ते आपल्याला जमत नाही, ते मोबाईलचं एवढं. जे तुला जमतं तेच कर. म्हणजे तुला मी सगळं शिकवेल. तुला फक्त करून द्यायचंय. काय? मी म्हणेन ते म्हणजे काम कर. अच्छा हा हा दे ना करून दे. मला लई गरज आहे, पण मला काही करून काम द्याच तुम्ही. हा ना? हा. टाक बरं तुझ्या नवऱ्याचा नंबर फोन पे. कोणता शॅम्पू लावते का तू डोक्याला? काय तर शॅम्पू गोटा साबण लावते. हो, फार सुंदर वाटत. नाही रे, गोटा साबण लावते ना त्याच्याने. मला तुझे केसांना बघू दे काय लावते तू. बघू दे केसांना काय लावते. काय झालं, चक्कर आले काय? कोणता साबण आहे? मला किती रुपयाचा साबण असू दे तू. 5 रुपये शिवडी गोटा साबणाची. कपडे धुवायला वापरायचे तेच. धरे बाय, पैसे घे. पैसे घे. तुमच्याकडे लईचे पण. हे पैसे घे. मला साबण आणून दे. द्या ना, घेते ना. पैसे घे. मला हात नका धरू ना.
आणि मला साबण आणून दे. मला आपल्या असं नाही आवडत बाई एवढे चिटक्यासारखीचे काम. पैशाची गरज आहे ना. हा मग लांबून सांगा ना तुम्ही काय सांगायचं. थोडं काय? सण पण करून घेत चाल ना. हा पण तुम्ही लांबून सांगा मला. लांबून तुम्ही काही करायला सांगितलं मला पायदाब बरं माझे लगेच. लगेच पायदाब. मला ट्रेनिंग घेऊ दे ना तुझी. तू काम करते का नाही करते व्यवस्थित. पायदाब बरं. आधी करून पाहिले का तुम्ही काय? ऐक एक मिनिट ऐक. पाय दाबायचा असं याच्यासाठी घेत. पायदाब बरं. मालक हो मालक. आता तू फक्त पाय दाब. असं काय काम लावलं मी आजपर्यंत आयुष्यात असं कुठं काम नाही केलं. लई ठिकाणी काम केलं मी. पैसे पाहिजे ना तुला. पाहिजे पण तुम्ही असं नका ना करू. मला या गोष्टींची लई भीती वाटते बाई. किती काही नाही. पहिल्यांदाच वाटते नंतर नाही वाटत. नाही मला नाही आवडत हे सगळं. पैसे केले तू तर लगेच देतो पैसे. नाही फोन पे कर. नाही टाक तो नवऱ्याचा नंबर. अहो तो नवऱ्याचा नंबर टाक. पण हे असं काय कोणाला अहो जर कोणाला बाहेर कळलं ना कोणालाच नाही माहित होणार. हा की इज्जत आहे ना माझी. काही नाही तर नंबर टाक. तुला पैसे लागते ना. तुला गरज आहे ना पैशाची. टाक टाक नंबर टाक. मालक ऐका ना मी तुमचे हळूहळू सगळे पैसे वापस दिलो पण असं नका करू. पैसे परत द्यायसाठी दिले तुला मी. तुझ्यावर माझं प्रेम झालंय. एका दिवसात कसं असं प्रेम होईल. तर दरवेळेस तुला मी 5,000 रुपये देईन. कशाची? तू कुठंच कामात जायचं नाही. तू फक्त माझी सेवा करायची. फक्त माझी सेवा करायची. नाही 5 तुला दरवेळेस पैसे देईन मी. आणि हे पैसे परत द्यायचं काही काम नाही. पण तुम्हाला माहिती आहे का बाहेर जर मला नवऱ्याला माहीत झालं ना काहीच नाही होणार. इथं काहीच होणार. माझा नवरा मला जिवंत मारलो. इथं कोण बघणार आहे आपल्याला. इथं कोण बघणार आहे आपल्याला. कोण बघणार इथं आपल्याला. गडबड नको करू.